नमस्कार मंडळी, व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत पंचवटी भाजी मार्केट आणि हे बघा कोथिंबीरचा लिलाव झालेला आहे. ही सगळी या साईडला दिसते, लाल गोणीमध्ये भरायचं चालू आहे. ती लिलाव झालेला आहे आणि ती भरणं चालू आहे. बघू शकता या साईडला पूर्ण कोथिंबीर आहे. या सगळ्या गाड्या तिकडे लागलेल्या आहेत. कोणी कॅरेट मध्ये भरून नेतं, कोणी गोणीमध्ये भरून नेतं. हे बघा दुसऱ्या या साईडला आहेत. या साईडला पण लिलाव झालेला आहे आणि भरायचं काम चालू आहे. हे बघा जिथे भरायचं बाकी आहे ते शेतकऱ्यांच्या गाड्या सॉरी त्या व्यापाऱ्यांच्या गाड्या आल्या नसतील म्हणून अजून भरलेल्या नाहीयेत. हे बघा हे डाग भरलेले आहेत. कोणी कॅरेट मध्ये घेऊन जातो म्हणून कॅरेट भरलेले आहेत. अशा पद्धतीने कोथिंबीरचा लिलाव होतो आणि तो मग गोणीमध्ये भरले जाते. कोणी कॅरेट मध्ये भरून नेतो. तर याचं असं आहे, जो लिलाव मध्ये भाव जाईल तो 5,000, 4,000, 6,000. मग ह्याला बघा हे गोणी जी पडते किंमत, ती गोणीची किंमत, त्यानंतर याला हमाली लागते, आडत लागते, गाडी भाडं लागते ना, मग ती विक्रीसाठी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. म्हणजे इथे जर जोही लिलावाचा भाव ठरला तर त्याच्यामध्येही वाढ होते. हे बघा या पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत, तरी या गाड्या कमी आहेत इकडे. हे बघा ही पण कोथिंबीरच आहे, पण ही कत्री कोथिंबीर आहे. हे बघा ही कत्री आहे. गावठी कोथिंबीर वेगळी असते. आता गावठी कोथिंबीर भरलेली आहे गोण्यांमध्ये, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं आम्ही. तरी पण बघूया कुठे आहे का, जर असेल तर दाखवतो. हे बघा ही चायना कोथिंबीर. हे बघा मोठी पानावाली, वडापाववाले जास्त वापरणारे ही कोथिंबीर. आता ती लाईटीवर पिवळी दिसते म्हणून हे भरायचं बाकी आहे. आता तुम्हाला त्यानंतर दाखवतोय. बघा हे डाग भरलेले आहेत. आता हे दाखवतो, हे गावठी कोथिंबीर आहे. बघा ही गावठी, बघू शकता ही गावठी. आता ती लाईटीमुळे पिवळी दिसते. ही गावठी कोथिंबीर आहे. हा पूर्ण एका शेतकऱ्याचा माल असेल आणि ज्या व्यापाऱ्याने घेतले असेल तो भरायचा बाकी आहे. बघा या साईडला पण पूर्ण भरलेलं आहे सगळं. जे पण गोणीमध्ये भरलं गेलेलं आहे ते व्यापाऱ्यांनी घेतलेलं आहे. त्याची लिलाव झाला, बोली केली जाते आणि गोणीमध्ये भरून मग लोडिंग केली जाते गाडीमध्ये. याच्यावर पाणी मारलं जाईल, नाहीतर अशा गोणीमध्ये राहिल्यामुळे पाणी नाही मारलं तर माल गरम होतो. आता हे कॅरेट मध्ये भरल्यात, हे मोकळं आहे. हे कॅरेट मध्ये भरल्यात. आता मेथी कुठे आहे ते पण बघतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा हे मेथीचा लिलाव झालेला आहे. हे डाग भरलेले आहेत मेथीचे. प्रत्येक डागावर भरती आहे 25 ची. बघा 25 ची भरती, 25 कोथिंबीर मेथी असतील, सॉरी. हा पूर्ण लिलाव झाला आणि आपण लेट झालो. लिलावाच्या अगोदर आपण पोहोचू नाही शकलो, नाहीतर लिलाव होताना पण दाखवलं असतं. हे मेथीचे डाग भरलेले आहेत, 25 चे डाग भरलेले आहेत पूर्ण. हे बघा ही गाडी जी आलाय याच्यामध्ये मेथी आहे. आता हे मेथी आलाय, याचा लिलाव बाकी आहे. हे बघा त्याला लिलाव करण्यासाठी विचारलं जाते. मग आता तिकडे लावली जाईल गाडी आणि किती गर्दी आहे ते मोजलं जाईल आणि लिलाव केला जाईल याचा. तो पुढे लावण्यासाठी चालला. हे बघा या बाजूचे दृश्य बघा, किती तुम्हाला नजर पोचेल तिथपर्यंत मी झूम करतोय. हे बघा तिथपर्यंत कोथिंबीर आणि कोथिंबीर आहे. मेथीचं प्रमाण येणं मार्केटला आवक कमी आहे, त्याच्यामुळे थोडा मेथीचा बाजार जास्त आहे. मेथीचा भाव जास्त आहे. हे बघा इकडे पण कोथिंबीर आहे. ही मेथी आहे बघा, ही मेथी आहे. बघा ही लाईटीमुळे कशी दिसते बघा, चांगली नाही दिसत, व्यवस्थित दिसत नाही लाईटीमुळे. दिवस असतं तर चांगले असतील. हे बघा हे याचा लिलाव झालेला आहे. ही 5,100 रुपयाने गेलेली आहे. आणि अजून तिकडे जे लोक जास्त दिसतात तिकडे लिलाव चालू आहे, परंतु तिथे आता जाऊन काही मतलब नाही निघणार, कारण शेवटची बोली तिकडे चालू आहे. शेवटचा टप्पा आहे लिलावाचा, त्याच्यामुळे तिकडे जात नाही. कारण अजून पुढे काय काय आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. अजूनही हा जो खांब दिसतो, या खांबाच्या पलीकडे सुद्धा कोथिंबीरचा लिलाव होतो.
त्या साईडला अजून जे गाड्या लागल्यात त्याच्या पलीकडे सुद्धा लिलाव होतो. हे बाय हे कोबीच्या गोण्या आहेत. या कोबी लिलाव झालेला आहे आणि इकडे आलेले आहेत. इथून लोडिंग चालू आहे. इकडे फ्लावरचे गड्डे पण आहेत. हे बघा, हे फ्लावरचे पुटले आहेत इकडे आणि हे कोबीच्या गोण्या आहेत. अजून तुम्हाला मार्केटमध्ये जे शेतकरी घेऊन येतात ते पण दाखवणार आहे. बघूया आपण पुढे त्या ठिकाणी जाऊ. शेतकरी असतील तर नक्की दाखवतो. मध्ये येण्याचा गेट आहे, आता नवीन बनवला. पहिला असा हा गेट नव्हता. हे बघा, इकडून मध्ये यायचं आहे. येताना तिथे जो व्यक्ती बसलाय, माणूस बसलाय, तो बघा, तो माणूस बसलाय, तो बघा, तो पावती पडतो. पावती पडून मध्ये यायचं, नंतर जाताना इकडून जायचं. मग घेतलेल्या मालाची इथे पण पावती भरायची आणि मग जायचं. हे बघा, इकडे शेतकरी माल विकण्यासाठी आल्यात. हे गाड्या आहेत शेतकऱ्यांच्या, सगळ्या ज्या गाड्या लागल्या ते बघा. हे फ्लावर आहे इकडे, त्या गाड्या लागलेल्या आहेत. आता गर्दी आहे. हे बघा, हे इकडे कोबी आहे, कारला आहे, पापडी आहे, टमाटर आहे, तिकडे फ्लावर आहेत, कोबी पण आहेत तिकडे. हे बघा, या गाडीमध्ये पालक आहे. हे पालकचे पोटले आहेत. या गाडीमध्ये पालक आहे. हे मक्के आहेत. पुढे बघूया आपण काय काय आहे. इकडे बघा, हे गाजर आहे, पण चांगलं गाजर नाहीये, एक नंबर नाहीये, सुपर गाजर नाहीये, हलका आहे. त्यानंतर इकडे आपण जाऊया. हे बघा, हे पंचगंगा वांगी आहेत. वांगी आहे पंचगंगा, घेवडा आहे, ही वांगी आहेत पंचगंगा. तिकडे बघा, हे पिकाडोर मिरची, ही पिकाडोर मिरची आहे. कारलं, शिमला, बघा तिकडे सगळे शेतकरी बसलेले आहेत. हे शेतकरी माल घेऊन आलेले आहेत, आता कमी आहेत, नंतर हे पूर्ण भरून जाते रात्रीच्या वेळेत. इकडे शेतकरी माल विकण्यासाठी घेऊन येतात ना, मग त्यांच्याकडून तुम्ही भाव करून घेऊ शकता. भाव करता आला पाहिजे, आपण भाव करून घेऊ शकतो. सगळा माल येतो इकडे. हे बघा, हे वांगे एवढे जाळ्या आहेत, त्या वांग्याच्या जाळ्या आहेत. इकडे फणसी आहे बघा, हे कारला आहे, हे पापडी आहे. त्यानंतर इकडे वांगी आहेत, कारला आहे तिकडे पुढे. आता 8 वाजल्यात, त्याच्यामुळे शेतकरी कमी आहेत. जेव्हा 10, 10:30 असे होतात तेव्हा शेतकरी जास्त असतात. ही बघा, ही फ्राय मिरची आहे, फ्राय मिरची आहे. एक व्हिडिओ असा पण येईल ज्या दिवशी हे खरेदी करताना दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आज खरेदी वगैरे करताना काहीच दाखवत नाही, फक्त एक दाखवतो कशा पद्धतीने बाजार भरतो. हा म्हणजे हा बाजार जो आहे हा शेतकऱ्यांचा असतो. शेतकरी माल घेऊन येतात आणि तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे 1 जाळी, 2 जाळी, 3 जाळी, 10 जाळी, जसं पाहिजे तसं घेऊ शकता. आणि लिलावाचा जो बाजार भरतो तो वेगळा भरतो. हे बघा, या लिलावाच्या गाड्या ज्या माल घेऊन आल्या तरी कमी झाल्यात आणि शेतकरी इथे यायचे बाकी आहेत. या गाड्या आता जातील, मग शेतकऱ्यांच्या गाड्या येतील. तुम्हाला दाखवेल या नंतर एक व्हिडिओ असा नक्की बनवेल का ज्यामध्ये मी माल खरेदी करताना तुम्हाला दाखवून देईल. खरेदी करताना आता एवढा वेळ नाही आपल्याला. बघा, या बाबांकडे शिराळा आहे आणि टोमॅटो आहेत, पण टोमॅटो एक नंबर नाहीये, ते छोटे आहेत. गोल्टी बाबा, काय भाव आहे गोल्टी? 450. हा, 450 ना. हे ना दोडका काय भाव दिलाय? असं एकच आहे. बघा, बाबांनी सांगितलं त्यांचा भाव. आता याच्यात तुम्ही बाबांना सांगू शकता मला या भावात द्या का त्या भावात द्या. असा एक व्हिडिओ अजून बनवेल मोठा. आता एक फक्त डेमो म्हणून तुम्हाला दाखवलं. हे बघा, इकडे डाग भरलेले आहेत. हे पापडी, फणसी, घेवडा,
ह्याचा लिलाव इकडे होतो. हा लिलाव झालाय आणि तो माल भरलेला आहे. पापडी, फणसी, घेवडा. आपण फणसी म्हणतो ज्याला, तिकडे नाशिक मध्ये त्याला घेवडा म्हणतात, आणि ज्याला आपण घेवडा म्हणतो त्याला इकडे कुरमुरा म्हणतात. हे बघा, त्या गोण्या भरलेल्या आहेत. आणि हे बीटाची थप्पी बघा, बीट, हे सगळे बीट आहेत. आणि तिकडे बघा दुधी, काकडी, भरतावांग, शिमला, गलका. हा बघा, हा इथून सुरुवात होते ते पूर्ण शेवटपर्यंत. ते बघा तिकडे कोबी, हे बघा कोबी, हे कोबीचा लिलाव झालेला आहे तिकडे. तुम्हाला झूम करून दाखवला मी. हा मार्केट आहे आणि हा लिलाव करणाऱ्या कंपन्या आहेत. हा बघा, हे घाटनदेवी व्हेजिटेबल, त्याच्यानंतर पुढचं आहे विठाई व्हेजिटेबल, नंतर शिवभोला, लोपन शिवभोला, हे बाणेश्वर, अशा भरपूर कंपन्या आहेत. हा या साईडचा भाग आहे. अजून त्या साईडला आहे, बघूया. तिकडे जाता आला तर तिकडूनचा व्हिडिओ बनवतो, तोही टाकेल. आता ज्यांनी जे खरेदी केलेलं आहे त्यांच्या गाड्या लागल्यात, त्यांच्या गाड्या लोडिंग चालू झालं बघा. तिकडे ती पिकअप लागलेली आहे, तिकडे आयसर लागलेली आहे, ही पिकअप लागलेली आहे. अशा पद्धतीने लोडिंग चालू झालं आहे. ते बघा, ते गाजरचं पोतं, गाजरची गोणी भरून चाललेली आहे. हे नाशिक गाजर. आता या बघा इकडूनच्या कंपन्या, शेतकरी, किसान कन्हैया व्हेजिटेबल, किसान सोमेश्वर व्हेजिटेबल, साईनाथ व्हेजिटेबल कंपनी, महाकाली, सानप. आणि तिकडे लिलाव झालेला आहे. हे बघा, पब्लिक तुम्ही बघू शकता. गाड्या भरायला सुरुवात झाली आहे बघा. कोबी, कोबीची लोडिंग चालू झालेली आहे. आणि हा बघा, या साईडला पुन्हा हा कोथिंबीरचा बाजार, कारण कोथिंबीरचा बाजार हा संध्याकाळी होतो. 7-7:30 ला लिलावाची बोली चालू होते. आणि हा बघा, हा एक त्या साईडचा भाग पहिला दाखवला तो, आणि हा या साईडचा भाग. इकडे बघा, तुम्ही जे जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत कोथिंबीर कोथिंबीर कोथिंबीर. ते बघा तिकडे. आणि यामध्ये तुम्हाला दाखवतो, हे जे डाग आहेत, हे डाग आहेत पुदिनाचे. पुदिनाच्या या गोणी भरलेल्या आहेत, पाणी मारलेलं आहे. हे बघा पुदिना, हा पुदिना आहे. जवळून दाखवतो तुम्हाला अजून व्यवस्थित. हे बघा पुदिना, हे पुदिनाचे डाग आहेत. ज्यांची ऑर्डर आहे असेल त्यांच्यासाठी हे डाग घेतलेले आहेत. आणि कांदापतचं तुम्हाला दाखवतो बघा. कांदापतचा लिलाव झालेला आहे आणि तिकडे भरायला सुरू आहे बघा. हे झूम करून दाखवतोय बघा कांदापत. अशा पद्धतीने शेतातनं माल गाडीत आणला जातो आणि इथे अशा पद्धतीने रचला जातो. त्याची बोली होते. बोली झाल्यानंतर ते बघा अशा पद्धतीने माल भरला जातोय बघा. हा माल, ही कांद्याचा हा एक आपल्याला थप्पी दिसते. अजून दिसते का तुम्हाला? दाखवतो, दिसत असेल तर. हे बघा, ही एक दुसरी आहे. ही दुसरी थप्पी, ती भरायची बाकी आहे. म्हणजे असं नाहीये मार्केटला आलं घेतलं ना चाललं, तसं नाही. हे प्रत्येक गोष्टीचा एक वेळ आहे. त्या वेळेच्या मध्येच सगळं काय घेतलं जाते, खरेदी केली जाते. प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः येऊन इथे घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक व्यक्ती नेमावाच लागेल. या सगळ्या कंपन्या येते बघा. आता इथला लिलाव झाला आणि सगळा माल उचलला गेलाय. आणि आता ज्यांचे जे जे आहे ते लोडिंग करून इथून 10-11 वाजता माल भरला जाईल. पूर्ण खाली होईल. 10-11 वाजता हे पूर्ण खाली होईल.